टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज महाशिवरात्री आहे। आपण पाहू शकतात की आज 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीतील 5 ज्योतिर्लिंग आहे। या ठिकाणी पाहिले तर रात्री 12 वाजल्यापासून भाविकांसाठी मंदिर खुलं करण्यात आलेले आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रांगा देखील लागली आहेत। आता माझ्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी भाविक ताई काय सांगाल, आपण किती वाजता आलं दर्शनाला, कसं दर्शन झाले? आज आम्ही सकाळी 4:30 वाजता लाईन मध्ये लागलो होतो। आता दर्शन झाले, व्यवस्थित झाले आणि आज महाशिवरात्रीचा मोठा पर्व आहे, त्याच्यामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी हे 5वं ज्योतिर्लिंग आहे आणि व्यवस्थित दर्शन वगैरे झाले। काय महत्व आहे वैद्यनाथला आजच्या? आज वैद्यनाथचं महत्व तर ज्योतिर्लिंग म्हटल्यानंतर तर भरपूर हे असणारच ना, दर्शनाचं हे एवढं पर्व मोठा आहे ना। या ठिकाणी पाहिले तर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे, फुलांची आरास देखील करण्यात आली आहे, कसं वाटतं? अतिशय सुंदर वाटतंय। आज म्हणजे महाशिवरात्री म्हणजे महादेवा शिव आणि पार्वतीचं मिलन, म्हणजे त्यांचा महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांचा विवाह झालेला होता, त्यामुळे ते 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेलं वैद्यनाथ मंदिर एक खरंच खूप रम्य वातावरण आणि एकदम छान व्यवस्था वगैरे दर्शनाची अतिशय उत्तम केलेली। कशी आहे इथली व्यवस्था? पाहिली तर इथलची व्यवस्था खूप छान आहे, पूर्ण हे केलेलं आहे व्यवस्था। विष्णू स्त्रोत आहे, सगळे आहेत, 12 ज्योतिर्लिंगापैकी ज्योतिर्लिंग आहे। काय साकडे घातलं देवाला? खूप चांगल्या प्रकारे सर्व नियोजन ते केलेलं आहे, हे पाहून खूप आनंद झाला। काय सांगायला महाशिवरात्री काय काही नाही, हे महाशिवरात्रीपैकी 5वं ज्योतिर्लिंग आहे। ताई काय सांगाल, कुठून आला आपण? मी परळीचाच आहे प्रॉपर। इथलं एकदम अतिशय सुंदर आजचं वातावरण आहे, एकदम अशी सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि आज सुंदर असं दर्शन झालं। मी सकाळी 4 वाजल्यापासून दर्शन आलेलो आहे, एकदम व्यवस्था वगैरे व्यवस्थित छान आहे। आज महाशिवरात्रीत एकदम प्रसन्न वातावरण आहे आणि दर्शन खूप छान झालेलं आहे। दादा काय सांगाल? खूप छान वाटतं परळीमध्ये, सगळ्यात भारी आज आपला ज्योतिर्लिंगामध्ये खूप मस्त आनंदित वाटतो। काय महत्व असतं बोल महाशिवरात्रीचं? महाशिवरात्र सगळे दर्शन शिव महादेवाचं मंदिरासाठी सगळे येतात, तालुक्यात मधून सगळे आनंदित राहतात, सगळे सुख समाधानी राहतात। ताई काय सांगाल, आज महाशिवरात्री आहे, आपण किती वाजता दर्शनाला आलात, कसं दर्शन झालं? 4:30 वाजता दर्शनाला लागलोत आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं फार महत्व आहे, 5वा ज्योतिर्लिंग आहे, त्यामुळं दर्शन आज खूप महत्त्वाचं आहे। ताई काय सांगाल? 12 ज्योतिर्लिंगापैकी 5वं स्थान असल्यामुळं श्रद्धेचं स्थान आहे। 2-2.5 तासात आमचे दर्शन झाले। तर पाहिलं तर या ठिकाणी 2 ते 2.5 तासामध्ये या ठिकाणी सुंदर दर्शन झालेलं आहे आणि लोकांनी मनोकामना देखील करण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन रोहित देशपांडेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।